नमस्कार, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। मधून मी उमेदवार आहे आणि तुमची इच्छा आहे की बाबा तुम्ही उभे राहा म्हणून त्यासाठी मी 22 वार्ड मधून कोणाला वार्डाचा नगरसेवक माहिती असेल आमच्या वार्डाच्या पोरांना। ठीक है, नगरसेवक कोण आहे? बड़े भाई पिंडा भाई है जो वार्ड क्रमांक 22 में नगरसेवक के लिए पिंडा का दूसरे कोणी येणार नाहीत ना, चौकीवर ना कुठं को कभी मिलेगा नहीं ना कभी आएगा भी नहीं। अपने आदमी को सुन के पार्टी में घेऊ नका। आरपीआई भिवंडी से जिला उपाध्यक्ष पिंटा पाइकराव आने वाले भिवंडी मनपा चुनाव लड़ने की कर रहे हैं तैयारी। बता दें, जैसे जैसे मनपा चुनाव नजदीक आ रहा है वैसे वैसे सभी पार्टी के उम्मीदवार अपनी अपनी तैयारी में लग गए हैं। इसी तरह कामतगढ़ भाग्यनगर स्थित आरपीआई भिवंडी शहर जिला उपाध्यक्ष पिंटा पाइकराव के जनसंपर्क कार्यालय पर कार्यकर्ता व वार्ड के नागरिकों की मीटिंग का आयोजन किया गया, जिसमें सभी लोगों ने इस बार भिवंडी मनपा चुनाव वार्ड नंबर 22 से लड़ने के लिए पिंटा पाइकराव को समर्थन देते हुए नजर आए। तो वहीं पर उपस्थित सभी लोगों ने अपनी अपनी वार्ड नंबर 22 में हो रही समस्याओं को भी बताया। सभी की बात मानते हुए पिंटा पाइकराव इस बार भिवंडी मनपा चुनाव लड़ने के लिए तैयारी में जुट गए हैं। इस मीटिंग में पिंटा पाइकराव ने बताया कि हमारे आरपीआई भिवंडी शहर जिला अध्यक्ष महेंद्र दादा गायकवाड़ के मार्गदर्शन में मनपा चुनाव लड़ने की तैयारी शुरू कर दी है, जिसमें वार्ड नंबर 22 के जनता का समर्थन मिल रहा है। इस मीटिंग में पिंटा पाइकराव, विजय बोगा, चेतन सरदार, सुरेश पटेल, लोकेश, लक्ष्मण गोखले, सुरेश बंसोड़े, मदन सरदार आदि पदाधिकारी कार्यकर्ता व वार्ड नंबर 22 की जनता उपस्थित रहकर अपनी अपनी राय देते हुए क्या कहा, आई देखते हैं इस खबर में। गरीबाचा समस्या फक्त गरीबच ओळखू शकतो आणि आम्ही देखील गरीबच व्यक्तिमत्व आहोत। आम्ही श्रीमंत देखील नाही। तुम्ही ज्या ठिकाणी राहता, तुम्ही ज्या पट्ट्यात राहता त्याच पट्ट्यावर आम्हाला देखील रोजच्या समस्या आहेत। आमच्या घरी पण देखील लाईट नसतात। ज्या समस्या तुम्ही जे समजता त्या समस्या आम्हाला देखील आहेत। तर आता उभा आहे, तुम्हाला काही पण त्रास झाला, तुम्हाला कोणाला पीएला फोन करायची गरज नाही, तुम्हाला कुठल्या सीएला फोन करायची गरज नाही, काय नाही। सरळ आपला झोपडा आहे, सरळ यायचं, समस्या सांगायच्या, त्यावरती बसून आपण निवारण करू। तुमचे काय प्रश्न असतील, तुमचे काय दुःख असतील, बसून आपण चर्चा करूया, तर सोडवण्याचा प्रयत्न करूया, असा उद्देश पिंटा पाइकराव आहे। या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की काका उभं राहणार आहेत, तर तुमच्याची इच्छा आहे का की काका उभं राहावं आणि आम्ही त्याला सपोर्ट करावं? सगळ्यांनी आपल्या घराचे माणूस आहे, सगळे आमचे रात्रभर काम करणारे माणूस आहे। रात्री नगरसेवक असताना आमच्या घराचे काम करून दिलं आमच्या घरासमोर, त्याला धन्यवाद करतो। सगळ्यांनी त्याला मदत देऊन आपण निवडून आणू। कोरोना काळाचा त्याचा बाबाला पॅरालिस झालेला आठवतो। आम्ही काहीतरी 3-4 जण होते, चेतन मी असे 4-5 जण, त्याला आम्ही इमर्जन्सी मध्ये दवाखान्यात रिक्षामध्ये घेऊन गेलो। काकांनी त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटल विनायकमध्ये ऍडमिट केला। त्याला तिथं 2 दिवस रेस्ट घेतला त्यांनी आणि त्याला सोडण्यात आलं। त्याच्यानंतरही त्याचं म्हणजे हे झालं, ऑफ झाला तो। पण अशा टायमाला जर 2 माणूस धावून येत असेल ना, तो सगळ्यात मोठा माणूस आहे माझ्या हिशोबाने। तर तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित असेल, लहानपासून मी पिंटा पाइकराव यांच्या जोडीला चाललेलो पोरगा आहे आणि माझ्या प्रत्येक सुखा दुःखात एक व्यक्ती माझ्यासाठी आलेला आहे आणि माझ्यासाठी तर आलेला आहे। आणि जे माझ्या मागचे मित्र आहेत, माझा जो मित्र परिवार आहे, त्यांच्यासाठी एका कॉलवर रात्री 2-2 वाजता व्यक्ती आलेला आहे। पैशाने माणूस मोठा नाहीये। मी आता तुम्हाला पैशाचा याच्याकडे काहीच नाहीये, पण जेवढे नगरसेवक असतील किंवा उभे असतील हे लोक तुमच्या फोनवर कधी इथं टिकू शकणार नाही, ते येऊ शकणार नाही। आणि तुम्ही आता बंटीने तुम्हाला सांगितलं की हा शेठ नगरसेवक साहेब मी येतो तुमच्या बंगल्यावर, आता येतोय, ते काय बोलतात पीए फोन उचलतो, शेठ सोय आहे। नगरसेवक झाल्यानंतर रोज गल्ली फिरतात। 5 वर्ष कुठे होते? रस्ता नव्हता, काही नव्हता। आता जाऊन ते रस्ता झालाय, ते पण यांनी पुरावा घेतला त्या गोष्टीचा, त्याच्यामुळे तो रस्ता झाला। आता कोणाला गोष्टी माहिती नाहीये त्या गोष्टी, यांनी तो पुढाकार घेतलेला आहे। आता लोक बोलतील यांनी केला, त्यांनी केला, काहीच नाहीये। आता 5 वर्षात कोणाला वार्डाचा नगरसेवक माहिती असेल आमच्या वार्डाच्या पोरांना, ठीक आहे, नगरसेवक कोण आहे म्हणून। आता हे सगळं हे करायला लागेल। आणि हे व्यक्ती जो आहे माझ्यासाठी, भले मी त्याला काका बोलतो, ते मी त्या घरातला नाहीये, पण त्यांनी जो प्रेम दिले मला, ते घराच्याहून मोठं प्रेम दिलंय मला यांनी, म्हणून मी यांच्या जोडीला कायम आयुष्यभर यांच्या जोडीला मी राहतो। जय भीम। आणि यांना चांगला विजय करायचा, आपला मित्र परिवार सगळे एकत्र येऊन आणि
जे इलेक्शनला पैसे वाटेल काय वाटेल त्याच्या माघारी आपण जायचं नाही. हे बघा 500 रुपये, 1000 रुपये, 2000, 5000, 10000 हे देतील, ते काय कामाचे नाही आपल्या. नंतर जर फुल स्टेशन असेल ना त्या कुंभरावड्यात मध्ये कोण येऊन अग्रसेवक कोण आहे इथं ओळखत कोणला फक्त पिंटा पाईकराव. एक फोन आला चल भाई कल्टी डायरेक्ट बाहर. हमारे बड़े भाई पिंटा भाई हैं जो वार्ड क्रमांक 22 में नगर सेवक के लिए खड़ा होने वाले हैं और पहली बार जो इन्होंने विचार किया है कि मैं वार्ड क्रमांक 22 में खड़ा रह के जो भी समस्या है, छोटे छोटे समस्या है, बड़े बड़े समस्या तो बहुत है. जैसे समस्या ये भी है कि लोग आज टोरंटो को बोले कि भगा देता हूँ, सबने सुना होगा इस चीज को भी, लेकिन 27 तक उसका ये है जो लेटर है ना उसका 2027 तक उसका एग्रीमेंट है. अपना नगर सेवक जो लोग है आज सब लोग सो गए हैं, मतलब जो भी काम, पानी का समस्या सबसे पहले है. पानी का समस्या है कि नहीं है? लोगों को पानी है, कभी टाइम पे छोड़ता कभी नहीं छोड़ता, कुछ भी चीज है. और जैसा बारिश होता है ना, बारिश के बाद में हर गटर हनुमान नगर या भाग्यनगर हो कोई भी वार्ड से हो, गटर के ऊपर पानी बहता है. कोई सफाई महानगर पालिका में पैसा सब कमाते हैं, हर नगर सेवक पैसा कमाते, पैसा कमाने के लिए उनकी कुर्सी है. पैसा वो बोलते हैं मैं करोड़ों खर्चा किया, 2 करोड़ खर्चा किया, सब नगर सेवक बोलते हैं. लेकिन भाई के पास पैसा नहीं, भाई के पास दिल है. अगर सब लोग साथ में हो तो भाई खड़ा रहेंगे नगर सेवक में. अगर आप लोग साथ नहीं दोगे तो भाई खड़ा भी नहीं रहेंगे. इनका इच्छा, हार्दिक इच्छा ये है, जो दिल की मन की जो भावना है इनका यही है. आप लोग साथ में हो, पिंटा भाई के साथ में जोर से बोलो, है कि नहीं आप लोग? सब लोग हो, एक आवाज बोलो, जय भीम. मैं उत्तर भारतीय हूँ, ऐसा कुछ बड़ी ये नहीं बात है कि जैसे अपना एक बात होता है कि नहीं भाई कोई वो चाहे भैया हो, चाहे मराठी हो, चाहे तेलुगु हो, सबके लिए इन्होंने सहयोग करते हैं. ऐसा नहीं कि जात पात देखते हैं या कोई ये है, ऐसा कोई बात नहीं. इनके अंदर भेदभाव की बात नहीं है. मैं 2 शब्द बोल के खत्म कर रहा हूँ. जय भीम. जसं सर्वांनी बघितलंय तर पिंटा का यावेळेस उभे राहणार आहेत आणि आपल्या हक्काचा माणूस आहे. जे आजूबाजू नगरसेवक जे आहेत ते निवळ गेलेले आहेत. जसं चेतने बोलला, हक्काला फक्त एकच आहे पिंटा का, दुसरे कोणी येणार नाहीत, ना चौकी येणार, ना कुठं येणार नाही तो माणूस, कुठं नाही येणार. पिंटा का सर्वांना धावतात, सर्वीकडे येतात. त्यासाठी आपण सर्वांनी एकी करून पिंटा काला निवडून देणं हे आपलं काम आहे आणि आपलं काम हे झालंच पाहिजे. जय भीम. जय भीम. अभी मैं इधर को बड़ी बात बोलना नहीं चाहता हूँ. मैं तो बहुत कुछ देखा है. अभी तो मैं इलेक्शन मेरे लिए तो 15 साल हो गए. बहुत आए बहुत गए. ऐसा इन लोगों को काम बोलेगा ना, इन लोगों को निधि बोलते. अब जो इलेक्शन आएगा ना, लोग करोड़ 2-2 3 करोड़ खर्चा करते, तब इन लोग को याद नहीं आता है. जब काम रोज निधि का याद आता है, जब बोले वो नहीं मिला, ये नहीं मिला. पर पिंटा भाई को यही बताना चाहता हूँ, मैं बहुत देखा पिंटा भाई. बड़ी बात तो सब बोले, सब अलग अलग बोले, मैं अलग बोलना चाहती क्या होता. ऐसा आदमी को कभी मिलेगा नहीं ना, कभी आएगा भी नहीं. अपने आदमी को चुन के लाना है, बस इतना अपना काम है. मैं ये करूंगा. तुम्ही मला सांगा, आपल्या घरात काही प्रॉब्लेम असला तर सर्वात पहिले येतो कोण? कुठला नगरसेवक आलाय आजपर्यंत? कधी पण आपल्या घरात जर काही कार्य असलं किंवा शाळेचं काय असलं, राशन कार्ड, कुठलंही काम असलं, तहसीलचं, त्यांच्याकडे गेलं तर ते सरळ बोलतात हा ठीक आहे करून देतो, येतो, पण त्यांचा काय पत्ता नसतो. कधी आले जर आपल्या हे जर उभे राहिले, हे नगरसेवक म्हणून आले, तर आपल्याला कुठलीही गरज लागली, शाळेची असो किंवा कुठलीही आर्थिक परिस्थितीचा असो किंवा कसलाही दवाखान्याचा असो, पोलीस स्टेशनचा असो, ते येतील. कधीही तुम्ही फक्त एक कॉल करायला उशीर आहे, ते जर नाही आले तर मग बोला. आजपर्यंत तर आलेत, ह्या पुढे पण येणार. आता माझी वयाचं 34 वर्ष आहे माझं. मी लहानपणापासून त्यांना बघत आलो. तुमची काय इच्छा आहे त्यांनी तर सांगितलं. तुम्हाला काय वाटतं ते आले पाहिजे का नाही? जोरात बोला. प्रत्येक वेळेस सगळेजण वोटिंग करायच्या अगोदर पैसे घेतात, पण यावेळेस आपल्याला तसं काही करायचं नाहीये. पैसे घेतल्यावरती समोरचा व्यक्ती उभा राहू देत नाही. असे बरेच ठिकाणी होतं. आपल्या समाजासाठी आपण लढतोय आणि आपल्या पिंट्या टाईकरसाठी आज उमेदवार म्हणून त्यांना निवडून द्यायची सगळी अपेक्षा आपल्या लोकांची आहे. पण माझी एक हे आहे की कधी फॉर्म भरताना पाठीमाग घेऊ नका. आले तरी चालणार, समाजाचे किती आपले मतभेद आपल्या समाजासाठी अशी पाठीमाग घेऊन जर कोणी
दबाव टाकला तरी घ्यायचं नाही, आपलं जिद्द का हीच माझी अपेक्षा आहे. हारलेच चालले. एकदा माणूस 10वीत नापास झाला तरी पुढच्या वर्षी पास होणार तो. मी तुम्हाला सगळ्यांची इच्छा सर्वांनी इच्छा मांडलेली आहे. सर्वांनी मत मांडलं आहे की आता तुम्हाला आताच माहिती पाहिजे की इलेक्शन आलेलं आहे. वार्ड क्रमांक 22 मधून मी उमेदवार आहे आणि तुमची इच्छा आहे की बाबा तुम्ही उभे राहा म्हणून. त्यासाठी मी 22 वार्ड मधून तयारी करतोय. बरोबर. आता सर्वांनी जे मांडलंय समस्या त्यासाठी मी बोलतोय. आता बंटी बोलला की आपल्या हक्काचा माणूस आहे. आता तुम्ही लहान असताना, आता माझे वरिष्ठ समजा बनसोडे, चेतन हे सगळे आहेत. तुम्ही माझे सगळे लहान होते. पहिलं चेतन झाला लहान होता, सर्व लहान होते, ढगे होता, हे होता, सर्व लहान असताना आता तुम्ही मोठे झालात. 18 वर्ष पूर्ण झाले तुम्हाला सर्वांना. तुमच्या वडिलांसोबत मी सुद्धा काम केले, दुसऱ्या लोकांसाठी काम केले. जसे जे पहिले जे नगरसेवक होते ना त्या लोकांसाठी मी काम केलेलं आहे. असं झडत होतो जसं आज तुम्ही झटतात माझ्यासाठी, तसं आज मी पहिलं त्यांच्यासाठी झडत होतो. पण त्या लोकांनी काहीच कामं केली नाही. आज आपला वार्ड असाच लावारीस म्हणून पडलेला होता. पूर्ण गटर जाम होते, रोडच्या लाईटी नव्हत्या. मला जसं जसं मोठं झालं जसं मला कळायला लागलं, मला स्वतः या वार्डाची त्रास व्हायला लागला होता. त्याच्यामुळं मी एक इच्छा अशी व्यक्त केली की बाबा आपण लोकांना जातो, लोकांकडं जे नगरसेवक फक्त बंगल्यामध्ये बसलेले असतात, तिथे काहीच त्यांचं काम नसतंय, तरी ते आपल्या वार्डातलं कामं करत नाही. मग मी विचार काय केला की आपण का उभा नाही राहावं म्हणून. माझे पोरं आहे तिथले, माझा वार्ड आहे, मी ते त्या ठिकाणी राहतो. त्या ठिकाणी सगळ्या समस्या मला पण सहन करायला लागतात ना, गटर बसून तर लाईटी बसून सर्वपासून. समस्या असतील तर मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करीन. फक्त तुमचा मला आशीर्वाद पाहिजे. त्याच्यासाठी मी आज ही अशी एक मीटिंग ठेवली. मी फक्त आपली एक अशी छोटीशी मीटिंग ठेवली की तुम्हाला माहिती पाहिजे की वार्ड आपला कुठला कसा काय आहे. तर तुम्हाला मी एक सांगतो, हा ज्या ठिकाणी आपला ऑफिस आहे तो 22 नंबर वार्ड आहे. आणि हा 22 नंबर वार्ड म्हणजे पहिला सुद्धा 22 नंबर वार्ड तो सुद्धा होता. कुठला वार्ड होता आपला 22 नंबर? समोरचं जे मार्कंडे मंदिर आहे, तो मार्कंडे मंदिर पासून सुरेश गाडेचं घर आहे. लक्षात ठेवा सर्वांना, आपला वार्ड कुठपर्यंत आहे. म्हणजे तुम्हाला त्या पद्धतीने तुम्हाला कामं करण्यासाठी तुम्हाला संधी भेटेल. आणि कसं कामं करायचं ते पण तुम्हाला मी सांगेल. आता ही पहिली मिळत कामं कसं करायचं ते मी नंतरच्या मीटिंगमध्ये तुम्हाला सांगेल. पण सध्या तुम्ही आता वार्ड कुठला कसं आहे ते पहिलं जाणून घ्या. वार्ड आपला हे 22 नंबर वार्ड. आता ही याद्या 257, 258, 259 यादी फुटलेल्या आहेत. म्हणजे आपल्या जे आपल्या हक्काचे मत होते की जे आता हे मगरे तुमचं ऐका ना, मगरे मोच आहे ना, चहावाले मगरी बसून जे मार्केट मंदिर हे पूर्ण अख्खं वार्ड आहे ना खालपर्यंत. जसे विजय बोगाचं जे ऑफिस आहे, विजय बोगाचं ते अख्खं वार्ड गेले आपल्याला 23 नंबर मध्ये. अगं तिथले 23 नंबर मध्ये वार्ड गेले. आणि हे आपलं ह्या रोडच्या ह्या साईडला आहे ते आपला 22 नंबर वार्ड. म्हणजे हा भाग्यनगर अर्धा, गणेश नगर, विनायक नगर, आशीर्वाद नगर, शिवाजी नगर, त्यानंतर फेनेगाव, फेनेपाडा आणि मानसरोवर असा वार्ड आपल्याला झालेला आहे. तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना माहिती पाहिजे की वार्ड कसं आहे. उगाच तुम्ही माझ्यासाठी झटणार जिथं आपले मतच नाही तर झटून काय फायदा नाही. ते घर समजा आपल्या 22 नंबर वॉर्डामध्ये, पण ते राहायला गेलेत भाड्याने तिकडे राहायला गेलेत, पण 23 मध्ये गेलेत राहायला. पण त्यांचे मत आपल्या 22 नंबर आहे ना, ते कसं काढता येईल त्याचा तुम्ही प्रयत्न करा. ते लक्षात ठेवा कसं काढता येईल आपल्याला. त्या हिशोबाने तुम्हाला आज छोटीशी मीटिंग घेतली. आणि तुम्हाला सांगतो, आता जे गणेशनी बोलला खूप भारी बोलला मला आज तुमच्या मीटिंगमध्ये जो बोलला की जे नगरसेवक आहेत फक्त 1000 आणि 500 वाढ तुमचं का पूर्ण आयुष्य त्याच्याने जाणार नाही. तो तुम्हाला एक दारूची एक बॉटल देणार, 1 किलो मटण देणार, ते काय आयुष्यभर जाणार नाही. आणि आपल्याला जर त्याला गणेशला तकलीफ झाली म्हणून तो आज बोलला, कारण त्याने नाव नाही घेतलं, कोणाच्या दारात गेलतात, पण तो बोलला बरोबर बोलला की अशाच मी पण बघितलेलं आहे. आणि खूप लोक गेलेत, साहेब माझ्या गटारामध्ये पाणी आलंय, अरे चल कल आ जा मैं देखता हूँ की तुला फुकट वोट की आहे का, 5 रुपये लिया नाही असे बोलला. तो पण काहीतरी समस्या घेऊन गेला असेल, त्याला ते तिथं त्या गोष्टी घडल्यात म्हणून आज त्यांनी तर व्यक्त केलं आपल्या समोर. तसे आपल्याला समोरून घ्यायचं. तुम्ही आता बघायचं कोण आपला आहे कोण दुसरा आहे. असल्या लोकांना आपल्या वार्डात त्या गल्लीमध्ये बसू द्यायचं, फिरू द्यायचं नाही. त्यांची अवकात काय ना ती त्याला दाखवायची.
तुम्ही आम्हाला ते 500 रुपये देऊन एक माताचे तुम्ही मला म्हणजे वर्षाला 100 रुपये हे आपल्या आयुष्याला पुरणार आहेत का? आपल्या परिवाराला पुरणार आहेत का? अरे उद्या त्या गटरामुळं, त्या गटराच्या पाण्यामुळे तुम्हाला मलेरिया, टायफॉइड काय बिमारी झाले तर 5-5, 10,000 रुपये आपले कुठे जातात? हॉस्पिटलला जातात. आणि ह्या 500 मुळे तुम्ही कशाला त्याची गुलामी करतात? तुमची सर्वांची इच्छा असेल तर मी आता उमेदवार आहे आणि माझ्या पाठीमागे माझा सर्व मित्र परिवार आणि माझा मित्र भाग्यनगरचे जे माझे लहान मुलं ते आता ते 18 वर्ष पूर्ण झालेत, त्यांचा सर्व मला साथ पाहिजे आणि साथ आहेच. आणि माझे घरचे परिवार सर्व आणि माझ्यावरती माझे RPI पार्टीचे महेंद्र गायकवाड साहेब सुद्धा आहेत. त्यांच्या वार्डात जाऊन तुम्ही बघा काय तिकडे काय वार्ड कसे चकाचक झाले, कसं त्यांनी बनवले. अरे का पैसे तुम्हाला माझ्या घरातनं थोडी भरायचे? अरे महानगरपालिकेनं निधी भेटतात, नगरसेवक निधी भेटते, आमदार निधी भेटते, खासदार निधी भेटते, महापालिकेमधून सर्व गोष्टीचा निधी भेटतात. तुमच्या बापाचे पैसे लावायचे का तुम्हाला गटरी बनवायला, रोड बनवायला, लाईटी लावायला? अरे तुम्ही बनवत का नाहीत मग? म्हणून मी आता प्रयत्न केले की आता नगरसेवक समजा इलेक्शन लढलो, अगर तुमच्या आशीर्वादाने निवडून आलो तर तुम्ही माझं काम बघा. आणि माझ्या मागे आहे ना माझे बॉस जे महेंद्र गायकवाड साहेब आहेत ते आहेत, त्यांचं काम बघून मी पण तयार झालोय. त्यांचे कसे काम आहेत, काम करण्याची पद्धत कसे ते बघून सुद्धा मी तयार झालेलो आहे. आता मला माहिती आहे काम करण्याची पद्धत कशी, महानगरून कसे निधी आणायच्या आणि कसे कामं करायचे. अरे तुम्हाला निधी भेटतात तर पूर्ण खाऊ नका ना. तुमचा पण तुम्हाला माहिती आहे प्रत्येक नगरसेवकाला कमिशन असतो, पण कमिशन घेऊन कामं तर करा, कामं करत नाहीत. बरोबर नाही, कामं करत नाहीत. मग असल्या माणसाला काय निवडून द्यायचं? ही आपली आता जास्त काय बोलणार नाही. अजून आपल्याला भरपूर काय बोलायचं आहे. अजून काय इलेक्शन फक्त डिक्लेअर पण झालेलं नाही आहे. ते अशी एक मीटिंग होणारच आपल्या. आणि यासाठी तुम्हाला वार्डासाठी कशी वाढ कसं झालंय आता तुम्हाला समजलं वाढ कसं झालंय, त्या पद्धतीने आपल्याला कामं करायचे. आता नेक्स्ट मीटिंग राहील की कसे आपलं ग्रुप वाईज, कसं ग्रुप वाईज आपल्याला बसायचंय, ग्रुप वाईज कसं मीटिंग घ्यायच्या, कसं काय प्रयत्न करायचे, वोटिंग कशी काढायची, कसं काय गेलं, कोणाचं नाव कुठं गेलं, कसं वगळलं, कोणी काय केलं, या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या. त्यासाठी नेक्स्ट मीटिंग आपण त्यामध्ये परत बोलणार आहे. अजून आपल्या न्यूजच्या माध्यमातून सर्वांना मी सांगणार आहे कसं काय करायचंय. म्हणून तुमचा सगळ्यांना साथ पाहिजे मला. आणि तुम्ही आज या मीटिंगला आल्यात, सर्वजण आलेत माझे मित्र, मला खूप आनंद वाटला की बाबा माझे पोरं, माझे लहानचे मोठे पोरं, माझे सगळे मित्र परिवार गणेश नगर पासून आशीर्वाद नगर, भाग्यनगर, विनायनगर, फेनागाव, फेनापाडा, फक्त मानसरोवरचे लोक नाही आले, ते पण येतील आपल्याकडे, आपले कामं बघितलं ते पण येतील. सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. तुम्ही आलेत असंच जय शिवराय. इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.